कुस्ती क्षेत्रात नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधी या ग्रामीण भागातील प्रणालीने जे आपला दबदबा निर्माण केलाय। अनेक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीचे खेळ तिने खेळत आणि अतिशय कमी वयाच्या म्हणजे 17व्या वर्षी जे ते एवढे सगळे प्रमाणपत्र आणि एवढे सगळे सन्मान चिन्ह तिने मिळाले चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। अतिशय ग्रामीण भागातून तिने जे ते आपलं नाव कमावलं आहे आणि भविष्यात सुद्धा ती नाव कमावू पाहते आपण बघतोय। या ठिकाणी जे तिने काही राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे मेडल जे आहे ते मिळवले आणि शेवटची कुस्ती सुद्धा तिने आता राष्ट्रीय स्तरावर खेळली। आपल्यासोबत स्वतः प्रणाली आहे। प्रणाली, काय सांगशील? खरं तर मुली जास्त करून कुस्ती स्तर येत नाहीत, मात्र तू कुस्ती स्तरावर स्वतःचं नाव कमावलं, एक दबदबा निर्माण केलाय। कशी आवड लागली? मी 6वीत असतेवेळी कुस्तीला स्टार्टिंग केली आणि माझं कुस्तीत काहीच नव्हतं, फक्त घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळे मी स्टेटला गेली। स्टेटला माझं फर्स्ट टाइम होती, कोल्हापूरची मुलगी लागली होती, माझं तिथं सिल्वर मेडल बसलं। आणि तसेच दुसऱ्या वर्षी पण माझं 14 मध्येच होतं, गोल्ड बसलं। 14 मध्ये गोल्ड बसला आणि मला काही नांदेड जिल्ह्यात आपल्या प्रॅक्टिसला अडचणी, प्रॅक्टिसला सराव करायला काहीच सुविधा नव्हत्या, त्याच्यामुळं मला कोल्हापूरला जावं लागलं। कोल्हापूरला मी संदीप पाटील सरांकडे प्रॅक्टिसला होते। तिथं मी वर्षभर प्रॅक्टिस केले आणि काही वर्षभर प्रॅक्टिस केली। तिथं माझं प्रॅक्टिसला गोल्ड बसलं तिथल्या प्रॅक्टिसमुळे। आणि तसंच काही घरच्यांच्या तात्काळ अडचणी, ते घरच्यांची सुविधा नसल्यामुळे थोडं मला गावाकडे यावं लागलं आणि गावाकडे आल्यावर मी स्टेटला गेले। स्टेटला माझं ब्रॉन्झ बसलं गावाकडे आल्यावर। आणि लगेच दुसऱ्या स्टेट मी घरच्यांच्या हिमतीवर, सगळ्यांच्या हिमतीवर, माझ्या हिमतीवर मी प्रॅक्टिस केली, जिद्दीने केली आणि घरच्यांचा पाठिंबा होता। माझं स्टेटला गोल्ड बसलं। स्टेटला गोल्ड बसलं, त्यात लगेच नॅशनलला माझं ब्रॉन्झ मेडल बसलं। मी नॅशनलला हरियाणाच्या मुलीकडून हरले। हरियाणाच्या मुलीकडून का हरले? हरियाणामध्ये, दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, जिथं इतर राज्यामध्ये, जिल्ह्यात नव्हतं तर राज्यात नव्हतं तर गावागावामध्ये मॅट आहेत, पण तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला तसेच पुणे या ठिकाणी गावागावात मॅट आहेत, पण आपल्या नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी पण सुविधा नाही प्रॅक्टिसची। गावात तर सोडून द्या, जिल्ह्याच्या ठिकाणी पण सुविधा नाही आपल्या नांदेडला प्रॅक्टिसची। आणि तसेच पटना बिहारला खेलो इंडिया होतं, खेलो इंडियाला मी गेलते। खेलो इंडियाला पण मी हरियाणाच्याच मुलीसोबत हरले। हरियाणा सोबत महाराष्ट्राचे का हक्क असतात, हरियाणाला जिल्ह्यात नाही, राज्यात नाही तर नाही, गावागावात मॅट प्रॅक्टिस असते। आणि तसंच आपल्या महाराष्ट्रात का नाही, मॅट जिल्ह्यात तर आहेच, पण गावागावात मॅट राहायला पाहिजे होती, सुविधा नाही आपल्या इथं। माझ्या घरच्यांनी माझ्या पुरतं जमल तसं थोडी माती तयार केली, जमल तसं माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी आता हरियाणा येथे, पलवल येथे झालेल्या रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये माझं सिल्वर मेडल बसलं। मी रेसलिंग चॅम्पियनशिप सिल्वर मेडल, माझं सिल्वर नाही, माझं गोल्ड बसलं असतं। वर्ल्डला पण, इंटरनॅशनलला पण माझं गोल्डच बसलं असतं। ही जर जिथं हरियाणाला, दिल्लीला जसं सराव, जशी प्रॅक्टिस, जसं मॅट वगैरे असते ना, तसं जर इथं असलं असतं तर माझं इंटरनॅशनलला पण गोल्ड बसलं असतं। मी महाराष्ट्राला नव्हतं, आपल्या इंडियाला गोल्ड मेडल आणून दिलं असतं, मला जर प्रॅक्टिसला जर चांगली सुविधा असली असती तर। हेच ते आता सिल्वर मिळालं तुला, नाही का? दाखवते आपण बघतोय हरियाणा जे येते तिने कुस्ती खेळली आणि तिला हे दुसऱ्या क्रमांकाचं सिल्वर मेडल मिळाले। जर मॅट असतं तर मी गोल्ड मिळवलं असतं। बरं, आता काय तुझं ध्येय आहे नेमकं? करिअर या क्षेत्रात काय करिअर करायचं, तुझी काय इच्छा आहे? मी आपल्या महाराष्ट्राला इंटरनॅशनलच नाही, माझं ऑलिम्पिकला जाण्याचं ध्येय आहे आणि मी ऑलिम्पिकला 100% जाऊन दाखवणारच। मला प्रॅक्टिसची सुविधा असली पाहिजे। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात कुठली सुविधा नाही, प्रॅक्टिसला सुविधा आहे ते पण जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी सुविधा आहे ते पण ज्या दिवशी स्पर्धा असतील त्या दिवशी ती मॅट खोलणार, इतर वेळी खोलणार नाही। आणि ती सुविधा आपल्या महाराष्ट्रात गावागावात यायला पाहिजे। ती सुविधा जशी हरियाणात, दिल्लीत असते ना, तशी ती गावागावात आपल्या महाराष्ट्रात पण यायला पाहिजे। तसंच मला काही इंजुरी वगैरे झालं ना, मला डॉक्टरांचा हात आहे। तसंच आता ते नाहीत असं आहे डॉक्टर, ते डॉक्टर अशोक मोरे डॉक्टर आमचे घरचे डॉक्टर होते ते। आणि तसंच हाडांचे डॉक्टर नळदकर डॉक्टर, त्यांचा पण खूप पाठिंबा आहे। काही स्पर्धेला जाते वेळी इंजुरी झाली ना। आता मला सांग, तू म्हणते मॅट नाहीये, तू क्रीडा विभागाशी कोणासोबत बोलली होती का, मला याची प्रॅक्टिस करायची सुविधा उपलब्ध करून द्या?
म्हणजे तुझं कोणासोबत बोलणं झालं का या विषयावर? मॅट पाहिजे, मुलींना जे आहे ते कुस्ती खेळायची, त्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं कोणासोबत तरी बोलली होती का? एखादा लोकप्रतिनिधी असेल, क्रीडा विभागातील अधिकारी असेल, असं कोणासोबत बोलणं झालं तुझ्या यापूर्वी? माझं आमदारांसोबत झालतं बोलणं आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पण मागणी केली मॅटची, ते हो बोलले, पण काय माहित नाही पुढचं. आणि तसंच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की मॅट त्यांनी अवेलेबल करून द्यावी. म्हणजे आमदार कोण? राजेश पवार सोबत बोलणं झालं? हा, राजेश पवार साहेब बोलणं झालं होतं. त्यांना सांगितलं होतं की असं असं आपल्या तालुक्यातील असंच नाव होतं, आम्हाला मॅट पाहिजे. त्यांनी हो बोलले, पण मॅट देतील ते पण बघूया. म्हणजे जर नांदेडमध्ये तुला मॅट उपलब्ध झाली तर नांदेडमध्ये प्रॅक्टिस करणार, बरोबर? हा, नांदेडमध्ये जर मॅट उपलब्ध झाली ना, मी नांदेडमध्ये प्रॅक्टिस करणार. मग तू आता सध्या कुठे प्रॅक्टिस करतो? आता मी सध्या घरीच आहे प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसला घरीच आहे मी. आणि तसंच थोडे गावातले ते मुलं येतात, त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करते. आणि तीच जर सुविधा जर पूर्ण उपलब्ध झाली तर मला खूप प्रोत्साहन होईल आणि मी इंटरनॅशनलला गोल्ड मेडल आणेल. निश्चित आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते लाल माती टाकून यांच्या कुटुंबियांनी जे आहे ते कुस्तीचा आखाडा तयार केला. या ठिकाणी काही मुलं कुस्ती खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित प्रणालीने सांगितल्याप्रमाणे हरियाणात जे आहे ते गावोगावी मॅट आहेत, त्यामुळे तिथल्या मुली जे आहे ते कुस्ती स्तरात मोठं नाव करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्यांनी दुःख सुद्धा व्यक्त केले की मला जर मॅट असती, मला जर योग्य प्रशिक्षण मिळालं असतं, मला जर वेगळं संधी मिळाली असती तर मी देशासाठी नांदेडसाठी गोल्ड मेडल मिळवून दिलं असतं. आणि तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी आहे, ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव करण्याची तिची इच्छा आहे. आपल्यासोबत प्रणालीचे आजोबा आहेत. काय सांगाल, नातीनं नाव काढले, राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर जे आहे ते कुस्त्या जिंकल्या? नाही, मला माझी छाती भरून येते प्रणालीच्या स्वाभिमानाची. मी जे ध्येय माझं होतं तिच्या जे तिचं त्या कुस्तीमध्ये जे ध्येय होतं तिचं, जोपर्यंत माझ्या तुटक्या फुटक्या प्रपंचातून मी जमल तितक्या परीने तिला सहकार्य करायचा प्रयत्न केलो. तिचं जिथे जिथे इच्छा होईल, जिथे तिचं जावं असं वाटलं तरी पण त्या परिस्थितीतून मी जायचे प्रयत्न केलो. आता मग मी काही गोष्टीत कमी पडलो आपल्या परिस्थितीनं. म्हणजे माझे शेतकरी माणूस आहो, शेतकरी समाजाला म्हणजे त्याचा खर्च झेपणार झाला किंवा झेपला नाही, त्याच्यामुळे मी घरी येऊ शकलो. मग आपण घरीच केलं पाहिजे. जे स्वतः जर काही केलं घरी तर मग पवारसाहेब बसवला आम्ही विनंती केलो. आता काय वाटतंय, नातीनं काय केलं पाहिजे वाटतं? मला ते काय केलं का मी निरीक्षक आहो, मला काय केलं तिला सुचलेलं तिनं करावं, मी तिच्या पाठी मागावं. हा, तन मन धन भावना प्रेम आता जे असेल त्या पद्धतीचं आहे माझं. पवारसाहेबाला विनंती केलो, पवारसाहेबाला मागणी केलो, त्याने हो शब्द दिलाय. पण आता ते काही तांत्रिक अडचणी असतील, काही त्याचे म्हणजे कसं असते, घरी सुद्धा काही बाजार आणायचा असला तर कुठं कमी पडतो, तसं त्याचं सहकार होय. त्याच्यात त्रुटी असेल किंवा कुठं काही त्याला तांत्रिक अडचणी आली, त्याचे सुद्धा प्रेम आहे. त्याने मंत्रालयात सुद्धा तिचा उल्लेख केला. मध्ये एक खेळाडू एक माया तालुक्यामध्ये घडालाय म्हणून त्या मंत्र्याला खडसावून सांगलं साहेबांना. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत प्रणाली होती, प्रणालीचे आजोबा होते. खरं तर ते म्हणले मी निरीक्षर आहे, मात्र प्रणाली जे काही करायचं तिने करावं, मी त्याच्या सोबत आहे. आणि प्रणाली सुद्धा आपल्यासोबत बोलताना दुःख व्यक्त केले की मॅट नसल्यामुळं त्याचं जे आहे ते प्रशिक्षण घेता येत नाही. त्याने आमदाराकडे विनंती केली आणि क्रीडा प्रशासनाकडे विनंती केली. आता ही प्रणालीची व्यथा आमदार आणि क्रीडा प्रशासन ऐकणार का? नांदेड जिल्हा स्तरावर प्रणालीत नाही तर सगळ्याच कुस्ती स्तरावर येणाऱ्या मुलींसाठी मॅट उपलब्ध करून देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिंधी, नांदेड.